क्वेश्चन नंबर 3 बघा, लक्ष द्या. आता सगळं पेन वगैरे खाली ठेवताय, पूर्ण लक्ष माझ्याकडे द्या. सेगमेंट पीएस इज द मीडियन ऑफ ट्रायंगल पीक्यूआर. सेगमेंट पीएस पीक्यूआर याच्यामध्ये पीएस काय आहे, तुमची मीडियन आहे. याचा अर्थ एस इज द मिड पॉइंट ऑफ क्यूआर. एस इज द मिड पॉइंट ऑफ क्यूआर. ओके, हे आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर पीटी जो आहे, पीटी इज परपेंडिक्युलर टू क्यूआर. या ठिकाणी 90 डिग्री आहे. सो प्रूव्ह दॅट PR स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर. बघा, PR स्क्वेअर, PR चा स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर, PS चा स्क्वेअर प्लस QR मल्टिप्लाइड बाय ST. काय QR काय काय प्रूव्ह करायचे बघा. PR चा स्क्वेअर इज इक्वल टू PS चा स्क्वेअर प्लस QR मल्टिप्लाइड बाय ST प्लस QR अपॉन 2. QR प्लस परत QR अपॉन 2 असं आपल्याला प्रूफ करायचं. तसं जर नवीन नवीन पाहिलं गेलं ना, कशाला काय ताळमेळ बसणार, म्हणजे काहीच नाही करणार की नक्की कोणता ट्रायंगल घ्यायचा, ओके, कोणता फॉर्म्युला वापरायचा हे काही समजणार नाही. काय करायचं मी सांगतो पहा. या ठिकाणी अगोदर ना हा ट्रायंगल घ्यायचा. बरं, आपल्याला कोणता पहिल्यांदा पाहिजे, PR स्क्वेअर पाहिजे. त्यासाठी आपण काय करूयात, या ठिकाणी वापरूयात हा PR. आता हा जो PR आहे ना, तो या राईट अँगल ट्रायंगल मध्ये येतोय. त्यामुळे आपण काय करूयात, इन ट्रायंगल PTR या ट्रायंगल मध्ये जायचं आणि त्याच्यामध्ये यूज करायचं आपल्याला पायथागोरस. अगोदर फर्स्ट सॉल्व्ह करूयात, त्यानंतर मग सेकंड सॉल्व्ह करूयात. ओके, बघा प्रूफ. फर्स्ट कोणता ट्रायंगल घ्यायचा म्हणले, सो ट्रायंगल इन ट्रायंगल PTR. अँगल PTR किती दिलेला आहे आपल्याला, 90 डिग्री दिलेला आहे. पायथागोरस थेरम सांगा चला. PTR मध्ये PR चा स्क्वेअर इज इक्वल टू PT चा स्क्वेअर प्लस PR चा स्क्वेअर. ओके, डन. डॉट 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 पायथागोरस थेरम. आता आहे ना, हा जो TR आहे, हा TR कशापासून बनलेला आहे बघा बरं. यस, मग इथे टाकूयात आपण TS प्लस SR आणि त्याचा काय आहे, स्क्वेअर आहे. डन, ठीक आहे. आता परत हा जो तुमचा SR आहे, S इज द मिड पॉइंट ऑफ QR. मग हा जो SR आहे, SR जो आहे तर तो QR च्या निम्मा आहे, बरोबर का. SR जो आहे तर तो QR च्या निम्मा आहे, कारण S इज द मिड पॉइंट ऑफ QR. त्यामुळे SR हा QR च्या निम्मा आहे. मग SR च्या जागेवरती आपण टाकणार आहोत, QR अपॉन 2 आणि पुन्हा एकदा या ठिकाणी TS जसाच्या तसा इथं बदल केलेला आहे. SR च्या जागेवर टाकला आपण QR अपॉन 2, कारण की SR जो आहे तर तो QR च्या निम्मा आहे. आणि या ठिकाणी तुमचा स्क्वेअर ऍज इट इज प्लस या ठिकाणी तुमचा PT स्क्वेअर ऍज इट इज. ठीक आहे. आपल्याला PR स्क्वेअर पाहिजे. हा ऍज इट इज खाली कॉपी करायचा, याला काही बदल करायचा नाही. पहिले ह्या बाजूला काही नाही बदल करायचा. ओके, आता इथं काय मिळालं तुम्हाला, A प्लस B त्याचा जर होल स्क्वेअर असेल, A प्लस B त्याचा जर होल स्क्वेअर असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला असतो A स्क्वेअर प्लस 2AB प्लस B चा स्क्वेअर. ओके, बघा मग त्या फॉर्म्युल्याने त्याला स्प्लिट करूयात आपण. इज इक्वल टू PT स्क्वेअर ऍज इट इज प्लस A म्हणजे कोण आहे आपला, TS चा स्क्वेअर, A स्क्वेअर प्लस 2AB A चा स्क्वेअर, A स्क्वेअर प्लस 2AB प्लस B चा स्क्वेअर. B काय तुमचा QR अपॉन 2 आणि त्याचा काय आहे, आपल्या प्रूफ मध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर ह्या ठिकाणी बघा बरोबर आलेला आहे तुमचा QR अपॉन 2 त्याचा काय आहे, स्क्वेअर आहे. इथं पहिली स्टेप पण आपल्याला मिळालेली आहे. ओके, आता हे मधलं आपल्याला काहीतरी बदलायचंय आणि ते बदलून आपल्याला आणायचे. ठीक आहे, आता मधलं राहिले फक्त एवढे 3 टर्म्स आणायचे राहिले. ओके, बघूयात आपण कसे आणता येते. चला आता काय करूयात, इथं मल्टिप्लाय म्हणजे हा 2 आणि हा 2 कॅन्सल होऊ शकतो. सो आता या ठिकाणी आहे तुमचा PT स्क्वेअर, काय PT चा स्क्वेअर आणि इथं आहे तुमचा TS स्क्वेअर. बघा आता इथे डायग्राम मध्ये पहा, PT
आणि टीएस, पीटी स्क्वेअर प्लस टीएस स्क्वेअर काय येईल रे पायथागोरसने? पीटी स्क्वेअर प्लस टीएस स्क्वेअर काय मिळेल? पीटी स्क्वेअर प्लस टीएस स्क्वेअर काय मिळेल? पीएस चा स्क्वेअर मिळेल, बरोबर ना? पायथागोरस थेरमने काय मिळणार आहे? पीएस स्क्वेअर इज इक्वल टू पीटी स्क्वेअर प्लस टीएस स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी जो तुमचा पीटी स्क्वेअर प्लस टीएस स्क्वेअर आहे याच्या ऐवजी आपण काय टाकू शकतो? या दोघांच्या ऐवजी आपण काय, या दोघांच्या स्क्वेअरची सम केली तर काय आन्सर यायला पाहिजे? पीएस यायला पाहिजे. मग या ठिकाणी टाकला मी पीएस चा स्क्वेअर. आला काय तर पीएस स्क्वेअर, इथं पण आला आपला पीएस स्क्वेअर. प्लस प्लस हा तुमचा टीएस जसाच्या तसा लिहूयात, मल्टिप्लाइड बाय हा काय आहे आपला क्यूआर जसाच्या तसा लिहूयात. प्लस या ठिकाणी आहे तुमचा क्यूआर अपॉन 2 आणि त्याचा काय आहे? स्क्वेअर आहे. आणि ह्या बाजूला आहे तुमचा पीआर चा स्क्वेअर. बघा बरं आलंय का? काही अजून बदलायचंय? पीआर मिळाला, पीएस मिळाला. प्लस आता हा क्यूआर इंटू एसटी आणि एसटी इंटू क्यूआर हे दोन्ही सेमच आहेत. ह्याला फक्त आपण असं बदलून लिहूयात, क्यूआर इकडे लिहूयात, एसटी तिकडे लिहूयात. ओके. आणि प्लस क्यूआर अपॉन 2 त्याचा स्क्वेअर. आता याला फक्त बदलूयात आपण, हे इकडं ते तिकडे सेमच आहे ऑलरेडी. तरी पण पुस्तकाप्रमाणे आपण जाऊयात. पीआर स्क्वेअर इज इक्वल टू पीएस स्क्वेअर प्लस क्यूआर अलीकडच्या बाजूला लिहूयात फक्त क्यूआर मल्टिप्लाइड बाय टीएस प्लस क्यूआर अपॉन 2 आणि त्याचं काय आहे? होल डॉट. ओके. हे झालं आपलं पहिलं प्रूफ. बघा एकदा काय काय केलं. इथं एकदा रिझन लिहूयात. इथं रिझन राहिले आपलं. कुठं रिझन राहिले बरं? इथं 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 पीएस कसा आला? इथं पीएस कसा आला? तर पीएस कसा आलेला आहे तुमचा? कारण की पीएस स्क्वेअर पीएस चा स्क्वेअर म्हणजेच काय तुमचा पीटी प्लस पीटी स्क्वेअर प्लस टीएस चा स्क्वेअर आहे. त्यामुळे इथं पीटी स्क्वेअर प्लस टीएस स्क्वेअर त्याच्या ऐवजी आपण टाकलेला आहे पीएस चा स्क्वेअर. याच्या ऐवजी आपण हे टाकलं, हे तुमचं 2 कॅन्सल केलं, हे ऍज इट इज लिहिलं, हे पण तुमचं ऍज इट इज. ठीक आहे. डन. तिथून हे कसं आले? ह्यासाठी फॉर्म्युला वापरलेला आहे आपण. कोणता वाला फॉर्म्युला वापरला? ए प्लस बी त्याचा होल स्क्वेअर असेल तर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी चा स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी यूज केला. ठीक आहे. त्या फॉर्म्युल्याने इथून ते इथपर्यंत आलेले. हे कुठून आलेले? हा टीएस तर जसाच्या तसा आहे, फक्त एसआरच्या ऐवजी आपण काय लिहिलं? कारण एसआर जो आहे तो क्यूआरच्या निम्मा आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण लिहिलं क्यूआर अपॉन 2. ठीक आहे. आणि हा तर तुमचा पायथागोरस थेरम आहे. आणि हा टीआर कशापासून बनलेला आहे? टीआर कशापासून बनलेला आहे? टीएस आणि एसआर पासून बनलाय आहे. त्यामुळे इथे लिहिलं आपण टीएस प्लस एसआर. ठीक आहे. हे झालं आपलं प्रॉपरली प्रूफ. ठीक आहे. चला पहिलं लिहून टाका, त्यानंतर आपण जाऊयात दुसऱ्याकडे. चला सेकंड स्टार्ट करूयात आपण. सेकंड पीक्यूचा स्क्वेअर मग पीक्यू कडे पाहून कोणता ट्रायंगल घ्यावा लागेल सांगा बरं? कोणता पायथागोरस यूज करूयात आपण? कोणत्या ट्रायंगल मध्ये पायथागोरस यूज करूयात? बरोबर आहे, पीक्यूटी. बरोबर आहे ना? कारण पीक्यू तर त्याच्यामध्येच येतोय, म्हणजे आपलं ह्या बाजूचं काम होऊन जाईल. ठीक आहे. मग काय करूयात आपण? घ्या चला मग माझ्या बरोबर इन ट्रायंगल. कोणता? पीटीक्यू बोला. पीटीक्यू अँगल पीटीक्यू इज इक्वल टू आहे आपला 90 डिग्री आहे. मग बाय पायथागोरस थेरम पीक्यूचा स्क्वेअर इज इक्वल टू पीटी स्क्वेअर प्लस क्यूटीचा स्क्वेअर. बरोबर. डॉट 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 डॉट. यस, पायथागोरस थेरम लिहा तिथं. पायथागोरस थेरम. चला आता लक्ष द्या. आता थोडस लक्ष देत आहे. पीक्यू स्क्वेअर शेवटपर्यंत जसाच्या तसा असणार आहे. ओके. पुढे बघा आता इज इक्वल टू पीटी पण जसाच्या तसाच ठेवूयात. आता हा जो क्यूटी आहे ना, क्यूटी आहे ना, ऍक्च्युली मला आणायचं या ठिकाणी क्यूएस. काय आणायचंय? क्यूएस. म्हणजे क्यूएसचा त्याचा रेफरन्स आणायचा आहे. सो आपण काय करूयात माहितीये का? क्यूएस मधून टीएस मायनस केला, काय मिळतो? क्यूटी मिळतो. म्हणजे क्यूटीच्या जागेवरती आपण बघा क्यूटी कसा काढू शकतो आपण? क्यूटी बरोबर आपण काय करूयात?
QS मधून TS ला मायनस करू. QS मधून TS ला काय केलं आपण मायनस केलं म्हणजे कोण राहणार आहे तुमचा QT राहणार आहे. म्हणजे QT म्हणजे काय तुमचा QS मायनस TS आहे. तर या ठिकाणी QT च्या जागेवर आपण लिहिणार आहोत QS मायनस TS आणि त्याचा काय आहे स्क्वेअर आहे. हा सो आपल्याला इथे टाकायचं आहे QS. काय टाकायचं आहे QS. सो QS कोणाच्या निम्मा आहे QR च्या निम्मा आहे. सो त्यामुळे इथं डॉट 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 सो QS जो आहे ना सो QS इज इक्वल्स टू QR अपॉन 2 QR अपॉन 2 एवढं आहे. QS तुमचा QS आपला QR च्या निम्मा आहे. मग या ठिकाणी जो QS आहे ना त्याच्या जागेवरती आपण टाकूया QR अपॉन 2 बरोबर ना. QR अपॉन 2 मायनस या ठिकाणी काय तुमचा TS आणि त्याचा काय आहे स्क्वेअर प्लस या ठिकाणी आहे तुमचा PT स्क्वेअर. हे एज इट इज खाली कॉपी करायचं. पुन्हा एकदा PT स्क्वेअर इज इक्वल टू A मायनस B त्याचा होल स्क्वेअर असेल तर A मायनस B त्याचा होल स्क्वेअर असेल तर A स्क्वेअर मायनस 2AB प्लस B चा स्क्वेअर. हा फॉर्म्युला आता आपल्याला युज करायचा आहे. तो वरती लिहूयात आपण इथे. ओके हा सो तो फॉर्म्युला युज करणार आहे आपण. या ठिकाणी प्लसचं साइन एज इट इज. चला A चा स्क्वेअर म्हणजे QR अपॉन 2 त्याचा काय आहे स्क्वेअर. हा झाला A स्क्वेअर. A चा स्क्वेअर मायनस 2A म्हणजे QR अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय B म्हणजे आहे तुमचा TS. ओके बघा 2AB प्लस B चा स्क्वेअर म्हणजे TS चा स्क्वेअर. त्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज केला. ओके आता काय होईल बघा हा 2 आणि हा 2 काय होईल तुमचा कॅन्सल होईल. आता आपल्या प्रूफ मध्ये जर बघितलं ना तर हा QR अपॉन 2 शेवटी आहे. हा जो आहे तर तो शेवटी आहे त्यामुळे त्याला उचलूयात आणि आपण शेवटी टाकूयात. हा QR मल्टिप्लाइड बाय TS QR मल्टिप्लाइड बाय TS तो मध्येच आहे तर त्याला मध्येच टाकूयात. हा जो TS आहे ना त्याला अलीकडे घेऊ आपण. त्याला कुठे घेऊयात अलीकडे घेऊयात. बघा त्यावेळी त्या TS ला असाच बाण करा तुम्ही पण लिहिताना. TS ला इकडे घेतलं आणि हा जो QR आहे ना त्या QR ला आपण पलीकडे टाकू. ठीक आहे ओके पुढे काय होईल बघा मग हा तुमचा PT स्क्वेअर जसाच्या तसा प्लस त्याच्या शेजारी मी लिहिणार आहे TS चा स्क्वेअर. त्याच्या शेजारी आपण काय लिहिणार आहे TS चा स्क्वेअर मायनस आहे ना इथं मायनस QR मल्टिप्लाइड बाय TS किंवा ST तसंच लिहा. सो QR मल्टिप्लाइड बाय TS किंवा ST असं लिहिलं तरी चालेल तसंच लिहा बुक प्रमाणे. ST TS तुमचा सेमच आहे. त्यानंतर प्लस हा आपल्याला कुठे टाकायचा आहे शेवटी टाकायचा आहे. सो प्लस QR अपॉन 2 आणि त्याचा काय आहे तुमचा स्क्वेअर आहे. ठीक आहे काय केलं आपण इथली टर्म इकडे टाकली इथली टर्म आपण इकडे घेतली. आता हे असं का केलं कारण की इथे बघा आता PT स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर PT स्क्वेअर पुन्हा एकदा सेम तसंच काय PT स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर काय मिळतो TS स्क्वेअर मिळतो बरोबर. मग तेच टाकायचं आपल्याला याच्या जागेवरती म्हणजे आपल्याला इथं काय मिळणार आहे TS स्क्वेअर. सो PT स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर मिळाला आपल्याला TS चा स्क्वेअर मायनस QR मल्टिप्लाइड बाय ST प्लस QR अपॉन 2 आणि त्याचा काय आहे डॉट. हे झालं आपलं प्रूफ. हा आहे तुमचा इथं PQ चा स्क्वेअर. इथं रिझन टाकूयात आपण डॉट 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 बाबा काय तुमचा PS स्क्वेअर म्हणजे काय आहे PT स्क्वेअर प्लस TS चा स्क्वेअर आहे. अजून पुढे रिझन राहिले का इथं रिझन लिहिलंय आपण आणखी इथं पण लिहिलंय इथं पायथागोरस थेरम तुम्ही लिहायचं. ठीक आहे चला हे झालं आपलं सेकंड वालं प्रूफ लिहून टाका चला.